आज आदमापूरमध्ये चक्क देवाची देवासोबत भेट झाली. तर हा नेमका विषय काय, तर सर्वांना मानाचा जय बाळूमामा मित्रांनो. तर आदमापूर मधला भंडारा उत्सव पूर्ण झाला होता आणि आपली मुंबईवरून आदमापूरला आलेली पालखी पण घेऊन मुंबईला पायी चालत जाणार होतो. आता पालखी मुंबईच्या आपल्या मंदिरात नेणार म्हटलं तर आदमापूर मधल्या मंदिरात शेवटची भेट तर करावीच लागणार. आपली पालखी भेटीसाठी येतच होती, तोपर्यंत म्हणलं जरा भंडाऱ्याची झाडलोट करून घ्यावी. तेवढ्यातच मित्रांनो आपली मंदिरामध्ये पालखी आली. पोरांनी मात्र इकडे मामांचा गजर सुरू केला बघा. आणि ज्या क्षणाची मित्रांनो आपण वाट बघितली ना, तो क्षण पूर्ण झाला. म्हणजेच आपली पालखी आदमापूरच्या मंदिराला भेट दिली. यालाच आपण देवाला देव भेटला असं म्हणलं. मग तिथून पुढे आहे ना, आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो. कारण मुंबईचा पल्ला गाठायचं म्हणलं आम्हाला लवकर निघणं भागच होतं. आणि जाताना मित्रांनो आम्हाला आदमापूर मधला हा राजा नावाचं कुत्र आमच्यावर यायचं म्हणून हट्ट करत होतं. थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर आधी सर्व पालखीचं नियोजन केलं. पालखीचं नियोजन म्हणजे काय, कुणाचा नंबर कधी येतोय आणि किती किलोमीटर पालखी घेणार हेच हो. आदमापूर ते मुंबई मग घेतलं मामांचं नाव आणि केली पालखी पळवायला सुरुवात. बघता बघता रात्र झाली आणि आज जेवणाचं नियोजन हे कागलमध्ये होतं. तिथे एका हप्त्याने सर्व सेवकऱ्यांची जेवणाची सोय केली होती. तिकडे जाऊन आरती वगैरे करून घेतली आणि जेवण पण करून घेतलं आणि तिथंच मुक्काम केला. तुम्हाला पण आपल्या पालखीच्या ब्लॉगची सिरीज बघायची असेल ना, आपल्या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं.